जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झालेली आहे, जिथे 6 वर्ष निवडणूक घेतली नव्हती, आणि हरियाणामधली निवडणूक जाहीर झालेली आहे. पण महाराष्ट्राची निवडणूक अजूनही जाहीर झालेली नाही. महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालीच नाही. आपल्याला वाटलं होतं की झारखंड असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, जम्मू काश्मीर असेल, तर 4च्या 4 निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. साधारणपणे या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतल्या जातील आणि त्या निवडणुका करून आपण आपल्या कामाला मोकळे होऊ. ह्या महाराष्ट्राला जे संकट आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, अवकाळी सरकार आपल्या जे डोक्यावर बसवलेलं आहे, ते कधी ना कधीतरी दूर होईल. जे लुटणारे आपल्या डोक्यावर बसवलेले आहेत भाजपचे लोक, ते कधी ना कधी आपण पळवू शकू. पण अजून ते होऊ शकलेलं नाही. कारण ज्या प्रकारे मेंदे सरकारच्या मनात स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल एक भीती बसते की निवडणूक आपण हरू. आणि त्याच कारणामुळे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात देखील निवडणुका लांबवल्या गेलेल्या आहेत. निवडणुका ज्या ह्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होत्या, त्या देखील त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत. या सरकारला आता नैतिक कुठचंही कारण राहिलं नाहीये. निवडणुका पुढे ढकलण्याचं नैतिकता राहिलीच नाही. तुम्ही कुठच्या अधिकाराने बसताय त्या सरकारमध्ये मला सांगा. ज्या महाराष्ट्राने तुम्हाला नाकारलेलं आहे, ज्या महाराष्ट्राने भाजपाला नाकारलेलं आहे, ज्या महाराष्ट्राने कुठलेल्या मेंढेंना नाकारलेलं आहे, ज्या महाराष्ट्राने कुठलेल्या राष्ट्रवादीला नाकारलेलं आहे, कुठच्या अधिकाराने तुम्ही सरकार चालवताय. एक दिवस पण तुमचं असू शकत नाही. खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे होतं. पण निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही. म्हणून प्रत्येक दिवस आपला, प्रत्येक दिवस हा कॉन्ट्रॅक्टरचा, प्रत्येक दिवस लुटण्याचा महाराष्ट्राचा, हे त्यांनी ठरवून महाराष्ट्राला लुटायला घेतलेलं आहे. आता बीएलओ असेल, ज्या पद्धतीने लोकसभा निवडणूक आम्ही लढवली, इलेक्शन कमिशनला सुद्धा वेळोवेळी ज्या पद्धतीने आणि मतदान मोजणी थांबवल्यानंतर